मुंबईत ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी अवकाळी. पुढील 3 दिवसात पावसाची शक्यता आहे, हवामान खात्याचा अंदाज. प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या ठाणेकरांना आता अवकाळी पावसामुळे दिलासा. काल संध्याकाळी पावसाच्या सरी बरसल्या. ठाण्यात हवेत गारवा तयार झालाय. नागपूरमध्ये ढगाळ वातावरण, मध्यरात्री काही पावसाच्या सरी कोसळल्या. वादळी वाऱ्यासह गारपिटीची अंदाज, तर नागपूरकरांना उन्हापासून काहीसा दिलासा. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचं मात्र नुकसान. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस होणार. वाशिम जिल्ह्यात रात्रीपासून धुवाधार पावसाची बॅटिंग सुरूच. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाची हजेरी. शेत पिकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. पिकांचं कुठेही नुकसान नाही. मध्यरात्री अकोल्यात पावसाच्या सरी कोसळल्या. अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. पैठण तालुक्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे काढणीसाठी आलेल्या कांदा, गहू, बाजरी, मका पिकाचं मोठं नुकसान. आंबा निर्यातीत रत्नागिरी जिल्हा अव्वल. रत्नागिरी जिल्ह्यातून 6,996 आंबा निर्यातदार बागायतदार, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 1,739 निर्यातदार बागायतदार आहेत. तर मॅग्नेट प्रणालीद्वारे पणन मंडळाकडे नोंदणी झालेल्या आंबा बागायतदारांची कोकणातली संख्या अधिक आहे. अहिल्यानगरात शेतकऱ्यांना ज्वारी, बाजरी, भुसार पिकांसाठी कर्ज मिळणार. जिल्हा बँक एकरी 40,000 रुपये कर्ज देणार, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजी कडिर्ले यांनी दिली आहे. वाशिम जिल्ह्यात यंदा उन्हाळी ज्वारीची पेरणी चांगलीच वाढली. हवामान पोषक राहिलं तरी यंदा ज्वारीचं उत्पादन जोमानं येण्याची शक्यता आहे. हिंगोली टरबूजाची आवक वाढल्याने भाव घसरले. 10 रुपये किलो दराने टरबूजाची विक्री होत असल्यानं टरबूज उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. उन्हाळ्यामुळे मोशी कृषी उत्पन्न बाजार समितीतील पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडईत भाज्यांची आवक वाढली आहे. शिमला मिरचीचे भाव वाढले असून शेवगा, कारले यांचे भाव कमी झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहावरती खात्याअंतर्गत बैठक. आपल्या पक्षातील मंत्र्यांच्या खात्याचा आढावा या बैठकीतून घेतला जाणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बोलावली आहे बैठक. संघटनात्मक बांधणीसाठी शिवतीर्थावर बैठकीचं आयोजन. मराठीच्या मुद्द्यावर मनसे सध्या आक्रमक. वक्फ विधेयकासंदर्भात काँग्रेसही मैदानात. काँग्रेसचे सर्व खासदारांना लोकसभेत उपस्थित राहण्याचे आदेश. उपमुख्यमंत्री अजित पवार आज जिल्हा प्रशासकीय बैठकीसाठी बीड दौऱ्यावर. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर दादांचा पालकमंत्री म्हणून पहिलाच दौरा. शिवसेनेकडून सर्व खासदारांना व्हीप जारी. तर आज लोकसभेत वक्फ बोर्ड बिलवर चर्चा असल्याने सर्व खासदारांना पक्षाकडून व्हीप बजावण्यात आलाय. वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मांडण्यात येणार. विधेयकावर चर्चेसाठी 8 तासांचा वेळ, तर एनडीला बोलण्यासाठी 4 तास 40 मिनिटांचा वेळ. विरोधकांना एकूण 4 तासांचा वेळ. सांगली विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये गटबाजीत वाढ. काँग्रेसच्या निष्ठावंतांवर अन्याय आणि बंडखोरांना पायघड्या का? काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीदरम्यान पक्ष निरीक्षकांना खडा सवाल. माजी मंत्री राजेश टोपे यांनी घेतलंय तुळजाभवानी देवीचं दर्शन. यावेळी तुळजाभवानी मंदिर संस्थानाकडून राजेश टोपे यांचा सत्कार. प्रशांत कोरटकरच्या वकिलांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात धाव. कोरटकरच्या जमिनीसाठी करणार अर्ज. कुणाल कामरा दोन्ही वेळी चौकशीसाठी अनुपस्थित. कामराला मुंबई पोलिसांनी बजावलाय 3रा समन्स. मार्च महिन्याच्या जीएसटीमध्ये जवळपास 9.9% वाढ, तर 1,96,000 कोटी रुपयांचा जीएसटी जमा. अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीमध्ये हे आकडे समोर.
मुंबईमध्ये कचरा टॅक्स नंतर प्रॉपर्टी टॅक्स वाढण्याची तयारी सुरू. जवळपास 13% प्रॉपर्टी टॅक्स वाढवण्याची पालिकेची तयारी असा प्रस्ताव पालिका आयुक्तांकडून गेल्याची माहिती समोर. विजेची मागणी 30,000 मेगावॉटवर. राज्यात तापमान वाढत असताना विजेच्या मागणीत वाढ. भविष्यात अखंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरणाकडून तयारी. डम्पिंग ग्राउंडवरील आगीचे आरोग्यावर दुष्परिणाम. आगीने हवेत पसरतोय विषारी धूर आणि राख देवनार चेंबूर येथील स्थानिक धुरांमुळे त्रस्त आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वाढून पाणीसाठा वेगाने कमी झालाय. त्या मुंबईकरांवर पाणी टंचाईचं संकट ओढवण्याची शक्यता आहे. जागतिक गुणांकन एजन्सी मुंडीच्या अहवालानुसार G20 देशाच्या यादीतील इतर देशांच्या तुलनेत भारताचा विकास दर सर्वाधिक. 2025-26 या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 6.5% वाढणार असल्याचा अंदाज. गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना पोलीस विभागाच्या पुढाकाराने उच्च शिक्षणाची सोय. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या 422 विद्यार्थ्यांना पोलिसांकडून पुस्तकांचा संच भेट. तर पोलिसांच्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत राबवलाय हा उपक्रम. देहूतील संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी जालिंदर महाराज मोरे यांची निवड. अध्यक्ष आणि विश्वस्त पदासाठी संस्थानच्या मुकुल दालची पिती धर्मशाळेत निवडणूक पार पडली आहे. इसका क्रेडिट ये देखो, ये बिल मुस्लिम लोगों के खिलाफ नहीं है. ये वक्फ एक्ट भी कैंसिल नहीं हो रहा है. इस एक्ट में कुछ रिफॉर्म कर रहे हैं, कुछ सुधारना हम लोग कर रहे हैं कि जहाँ जहाँ ऐसे वाद विवाद होते हैं वहाँ कलेक्टर को कमेटी में ला रहे हैं. हिंदू आदमी के ऊपर अन्याय होता है, बहुत सी जगह उनकी ज़मीनी छीनी जाती है वक्फ कायदे के, और कम्युनिटीज़ के लोगों को भी उनका प्रतिनिधित्व उस बोर्ड में आ रहा है. जो स्त्री पुरुष समानता की आज बातें करते हैं अपन लोग, वो महिला, मुस्लिम महिला को प्रतिनिधित्व वो ये बिल से आ रहा है. ये मुस्लिम समाज में भी बहुत से बोहरा समाज है, अनेक पंथ है. उनमें से 80% वक्फ बोर्ड में उनकी जमीनी उनकी है, तो उनको अधिकार दिया है. वो सोचे अगर वो उनका वक्फ बोर्ड अलग बनाएंगे तो अलग बना सकते हैं, उनसे बाहर पड़े तो पढ़ सकते हैं. ये लोगों को न्याय देने के लिए, जो पीड़ित लोगों को न्याय देने के लिए, और जो वक्फ की प्रॉपर्टी जो गिने चुने मुस्लिम समाज के लीडर और कांग्रेस के लीडर उन्होंने छीन ली है अपनी संपत्ति बढ़ाने के लिए, जो वक्फ बोर्ड का उपयोग कर रहे हैं उनके खिलाफ ये बिल है. इसीलिए ये लीडर लोग इसी तरह की बातें समाज में फैला के देश की शांतता बिगड़ने के काम कर रहे हैं. देखो, नंदुरबारच्या शहादा नगरीत भक्तिमय वातावरणात शिव महापुराण कथेला सुरुवात. लाखोंच्या संख्येने संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक शहादा शहरात दाखल झाले. कोल्हापूर विमानतळ ते कोल्हापूर शहर अशी शटल बस सेवा सुरू. खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या संकल्पनेतून करण्यात आली आहे बस सेवा सुरू. धुळे महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये मार्च अखेरपर्यंत जवळपास 55 कोटी रुपयांची भर अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. कोल्हापूरच्या पन्हाळगडाचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश होऊ नये यासाठी पन्हाळा नागरिक आक्रमक. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास पन्हाळा बंद आणि साखळी उपोषणाचा नागरिकांकडून इशारा. अंबरनाथ नगरपालिकेने लाखो रुपये खर्चून उभारलेल्या चौकाची दुरवस्था. देखभाल दुरुस्ती करायची नसेल सुशोभीकरण का करता, नागरिकांचा प्रशासनाला सवाल. परभणीच्या पालम तालुक्यातील केरवाडी ते सिरपूर रस्त्याच्या मंजुरीला 2.5 वर्ष उलटले. रस्त्याचं काम अद्यापही सुरू झालं नसल्यानं ग्रामस्थांकडून उपोषणाचा इशारा आहे. भंडारा जिल्ह्यात 2318 वाहन चालकाचे परवाने निलंबित. मोबाईलवर बोलणं पडले महागात. यामुळे नियमांचं पालन न करणाऱ्या वाहन चालकात दहशत.
वाशिम सायबर पोलिसांचं सोशल मीडियावर लक्ष. आगामी धार्मिक सण आणि उत्सव शांततेत पार पडावेत यासाठी पोलिसांकडून नागरिकांना सहकार्याचे आवाहन. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या किंवा आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. गुरुवारच्या नवापूर शहरात गाडीचे साम्राज्य. मृत जनावरे पडले उघड्यावर तर पिसाळलेल्या श्वानाची मानवी वस्तीत दहशत. दहशतीचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर जब्बर व्हायरल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.